वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं आधीच होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता आणखी एक फटका बसलाय। भंडारा जिल्ह्यात केवळ इंधन दरवाढच नाही तर वेळेत डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी शेतात तोडलेला भाजीपाला वेळेत बाजारात पोहोचू शकत नाहीयेत। दुसरीकडे उत्पन्न वाढत नसताना वाहतुकीचा खर्च वाढल्यानं सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी पुरते हवालदिल झालेत। ऐन हंगामाच्या वेळी डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची कामं प्रभावित झाली आहेत आणि याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। डिझेल आणि पेट्रोलचे दर रोज वाढतायत, ट्रान्सपोर्टचा खर्च वाढल्यानं खिशाला परवडत नाहीये। जगावं कसं हाच प्रश्न अनेकांसमोर आहे। डिझेलचे रेट वाढले की भाजीचे रेट वाढतात, ट्रान्सपोर्टचे खर्च वाढतात, याच्यानी भाजीचे रेट वाढतात। त्यामध्ये नुकसान कोणाचा होतो? जो आम नागरिक आहे, जो 200 रुपये कमवतो आणि त्याच्यामध्ये पेट्रोल 130 रुपये होते, जो 100 रुपये होतं ते 130 रुपये होते, त्यांच्या खिशातला थोडासा फटका पडतो। आता डिझेलचे रेट, पेट्रोलचे रेट वाढले तर आम नागरिकांचे रोजे पण वाढल्या पाहिजे। डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीमुळे जे शेतकरी शेतातला आपला माल आणतात त्यांना पर्यायी डिझेल व पेट्रोल उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या मालाच्या भावावर फटका बसत आहे आणि वेळेवर माल बाजारपेठेत येत नसल्यामुळे त्यांचा माल कमी भावावर टिकत आहे। वरतून आमच्या मार्केटमधले जे लेबर, हमाल आणि शेतकरी परगावातून येतात त्यांनाही त्याचा फटका बसत आहे। परिणामी शेतकऱ्यांना त्याच्या भावाचा बदला मिळत नाही, त्यांना मालाचा मोबदला बरोबर मिळत नाही। डिझेल पेट्रोल दरवाढीमुळे तो पैसे देऊनही पेट्रोल डिझेल मिळत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।